नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. तर आज आपण करणार आहोत बिग बॉस मराठीच्या सीझन 5 च्या एपिसोड 49 चा रिव्ह्यू. म्हणजेच काल जी काही आर्या आणि निक्कीमध्ये झालेली झटापट होती आणि त्यावरून जे काही बिग बॉस त्यांना आर्या यांना सुनावणार होते शिक्षा, तेच आपण बघणार आहोत आजच्या या रिव्ह्यू मध्ये. तर कुठेही जाऊ नका, बघत राहा आजचा हा व्हिडिओ. चला सुरू करूया. तर आज सुरुवातीलाच भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी सर्वांसाठी एक वेकअप सॉन्ग वाजणार आहे असं त्या ठिकाणी सांगितलं आणि सर्वांनाही त्यावर डान्स करायचा असं सांगितलं. त्यानंतर माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे गाणं त्या ठिकाणी वाजलं आणि रितेश सरांनी सांगितलंय की आपण ज्या पद्धतीने टास्क खेळतोय की आपण हेच विसरून जातोय की आपण कोण आहोत, आपण माणूस आहोत, आपण माणुसकी त्या ठिकाणी विसरतोय. व त्याच्यातूनच सरांनी हे देखील सांगितलं की जे काय तुम्हाला इंजुरी झाली ना ती तुमच्या एकमेकांच्याच धक्क्याबुक्कीमुळे झाली. व त्या ठिकाणी एक उदाहरण पण त्या ठिकाणी देण्यात आलं की टास्क कशा प्रकारे चांगला खेळला जाऊ शकतो. ते ऑफिसचं उदाहरण होतं बलूनचं, की एका ऑफिसमध्ये सर्व त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना बलून दिले जातात आणि ज्याचा बलून सर्वात शेवटी ज्याचा बलून व्यवस्थित राहील त्याला बोनस त्या ठिकाणी देण्यात येईल. पण सर्वजण काय करतात की एकमेकाचा बलून त्या ठिकाणी फोडून टाकतात आणि बोनस कुणालाच मिळत नाही. जर सर्वांनी आपापले बलून तसेच ठेवले असते तर सर्वांना त्या ठिकाणी बोनस मिळाला असता. या उदाहरणातून ते सरांना हे सांगायचं होतं की आपल्या सर्वांना त्या ठिकाणी टास्क व्यवस्थित खेळता येईल, मग हाणामारी किंवा झटापट कशासाठी हवी. तर त्यानंतर पुन्हा इंजुरीचा विषय झाला व त्यानंतर आर्या यांना भाऊच्या धक्क्यावर बोलवण्यात आलं, ज्या की आदल्या दिवशीच्या त्या कारनाम्यामुळे त्या जेलमध्ये होत्या. आता या सर्व इन्सिडेंटमध्ये आर्या बरोबर की निक्की बरोबर किंवा कोण बरोबर किंवा कोण चूक हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे आणि कोणाला काय वाटतंय त्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवाव्या. पण मग या ठिकाणी जे आहे की बिग बॉस हा एक खेळ आहे आणि खेळाचा प्रत्येक एक नियम त्या ठिकाणी असतो. मला मान्य आहे की निक्की त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस चुकली असेल किंवा तिने धक्काबुक्की केली असेल, पण मग जे काय हात उचलणं तो जर नियमाच्या विरुद्ध हा भाग असेल तर त्या ठिकाणी खरंच आर्याची ही चूक आपल्याला म्हणावी लागेल. आणि जे काय बिग बॉसने त्यांना ती शिक्षा दिली ते आपण बघूयाच पुढे. काय झालं की आर्यनला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि रितेश सरांनी त्यांना त्यांची चूक समजून सांगितली व मोठ्या मनाने आर्या यांनी देखील ती चूक कबूल केली. पण मग जो काय निर्णय बिग बॉसने आदल्या दिवशी राखून ठेवला होता तो त्या ठिकाणी सुनावण्यात आला व आर्या यांना घराबाहेर यावे लागले. मग त्यानंतर रितेश सरांनी पण सर्वांना भाऊक होऊन हे सांगितलं. म्हणजे मलाही हे योग्य वाटत नाहीये की आपला जो काही प्रत्येक सदस्य घरात येतो त्याचं मी वेलकम करतो व जाताना त्याला तुमच्यासमोर पुन्हा आणून त्याचा निरोप त्या ठिकाणी देत असतो. तर हे देखील मला कुठेतरी आर्यासोबत तसं त्या प्रकारे वागता आलं नाही, त्याचाही मला कुठेतरी खंत वाटते असं त्या ठिकाणी रितेश सरांनी सांगितलं. नंतर रितेश सरांनी नॉमिनेशन टास्क, कॅप्टन्सी टास्क त्या ठिकाणी एक्सप्लेन केला व वैभवला पुन्हा या ठिकाणी केंद्रबिंदू करण्यात आलंय. पुन्हा सेंटर ऑफ अट्रॅक्शन वैभवलाच करण्यात आलंय की काय आहे की तुम्ही तुमचा गेम खेळत नाही आहात, तुम्ही कोणाला तरी सेव्ह करण्याच्या नादात स्वतःचा बळी त्या ठिकाणी देत आहे. मग त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या चुकीमुळे अरबाज कोणामुळे सेव्ह झाले तर तुमच्यामुळे, आणि तुम्ही कोणामुळे नॉमिनेट झाले तर तुमच्यामुळे. असं त्या ठिकाणी रितेश सरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतःचा गेम खेळा, स्वतःला वाचवण्यात प्रायोरिटी द्या ना की दुसऱ्याला. त्यानंतर आपले जे काही वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आहेत संग्राम दादा, त्यांना पण त्या ठिकाणी वाईल्ड कार्ड काय असतं याचा अर्थ रितेश सरांनी समजून सांगितला. याची देखील खरंच गरज होती की ज्यावेळेस संग्राम दादा घरात जातो ना तर आम्हाला त्याला असं ॲग्रेसिव्ह झालेलं बघायचं. ॲग्रेसिव्ह म्हणजे मी या अर्थाने म्हणत नाही की कुणाला उचलून त्या ठिकाणी फेकणं, पण मग गेम खेळताना जे काही स्पोर्ट्समन स्पिरिट दिसायला हवं ते देखील त्याच्यात कुठंतरी थोडंसं दिसत नाहीये असं रितेश सरांना वाटत होतं आणि त्यामुळे त्यांनी ते एक्सप्लेन त्या ठिकाणी केलं. त्यानंतर चांगला गेम खेळल्यामुळे अरबाजचं पण त्या ठिकाणी कुठेतरी कौतुक झालं. पण मग त्यांना हेही बजावून सांगण्यात आलं की तुमचं जे काय ॲग्रेसिव्हनेस आहे ना तो कुठेतरी कंट्रोलमध्ये आणला पाहिजे. अभिजितला ज्या प्रकारे तुम्ही धक्का दिलात ते अगदी निंदनीय आणि चुकीचं होतं, हे पण त्या ठिकाणी रितेश सरांनी त्यांना समजून सांगितलं. त्यानंतर सूरजच्या कॅप्टन्सीमध्ये पण त्या ठिकाणी कशा प्रकारे रूल ब्रेक झालेत किंवा कशा प्रकारे त्यांनीच निक्की यांना कॅडबरी भरवली किंवा कोणी कोणी फर्निचरचा यूज केला, यावरून देखील रितेश सर सूरजला बोललेत. सूरजला सरांनी एवढं सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही कॅप्टन्सी हाताळू शकता किंवा कशा प्रकारे तुम्ही लोकांना समजावून सांगू शकता की त्यांनी त्या ठिकाणी नाही ऐकलं तुम्ही सांगितल्यानंतर तर जनतेच्या मनात तुमची इमेज उभरेल आणि त्यांची जे नाही ऐकणार त्यांची इमेज खाली जाईल. अशा प्रकारे कुठेतरी सूरज यांना रितेश सरांनी समजून सांगितले की कॅप्टन्सी कशा प्रकारे हँडल करायची असते. त्यानंतर जो काय कोथंबिरीचा मुद्दा झाला की फ्रेश कोथंबीर वर्षाताई यांनी डस्टबिनमध्ये टाकली होती, तो मुद्दा अरबाज आणि निक्कीने उचलला होता
व त्यानंतर सर्व घरातले सर्वच सदस्यांनी वर्षा ताईंना त्या ठिकाणी समजून सांगितलं. पण मग नंतर ज्यावेळेस पॅडी दादांना विचारण्यात आलं, पॅडी दादांनी पण त्या ठिकाणी जे काही मी तुम्हाला उदाहरणं दिलेत ते तुम्हाला बहुतेक समजले नसावे असं त्या ठिकाणी म्हटलं आणि समजून सांगितलं की कशा प्रकारे की आपली एखादी प्लेट खरकटी झाली तर आपण ती फेकून देत नाही, किंवा चमचा खराब झाला तर तो आपण डायरेक्टली फेकून देत नाही, त्याला धुवून वॉश करून पुन्हा वापरतो. त्याच प्रकारे कोथिंबीरीचं उदाहरण त्या ठिकाणी त्यांनी दिलं. त्यानंतर पॅडी दादाचं देखील खेळाचं कौतुक त्या ठिकाणी झालं की जी काही चपळाई त्यांनी खेळात दाखवली तर ती देखील अगदी उत्तम होती. एखादं लहान मूल जसं खेळात इकडून तिकडे पळतं त्याप्रमाणे पॅडी दादांनी जो काय टास्क होता, नॉमिनेशन टास्क, तर तो खेळलाय, तर त्याचं त्या ठिकाणी कौतुक देखील झालं. आणि पॅडी दादांना चक्रव्यूह रूममध्ये पाठवण्यात आलं होतं. तर चक्रव्यूह रूममध्ये ज्यावेळी पॅडी दादा गेले तर त्यांना एक व्हिडिओ दाखवण्यात आला. तो व्हिडिओ असा होता की वैभव आणि डीपी दादा यांचं ते संभाषण होतं पॅडी दादांबद्दल, जे की त्यांना माहीत नाही. ते चक्रव्यूह रूममध्ये त्यांना दाखवण्यात आलं की वैभव आणि डीपी दादाचं असं म्हणणं आहे की सूरजच्या पॉप्युलरिटीचा फायदा नॉमिनेशनपासून वाचण्यासाठी पॅडी दादा घेत आहेत, असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. आणि हे सर्व ऐकून जेव्हा पॅडी दादा बाहेर आले, एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी राग आला असता, पण पॅडी दादांनी ज्या प्रकारे त्यावर एक्सप्रेशन देऊन जे काही त्यांचे मत त्या ठिकाणी मांडलंय तर ते खरंच वाखाणण्याजोगं होतं. की रितेश सर पण त्यावर असं म्हणतात की चक्रव्यूहला पण चक्रव्यूहमध्ये टाकावं तर हे पॅडी दादाकडून शिकावं. म्हणजे अशा प्रकारे पॅडी दादांचं त्या ठिकाणी कौतुक करण्यात आलं. त्यानंतर जे काही नॉमिनेटेड सदस्य आहेत त्यांना पुन्हा मध्यभागी बसून त्यांना समजून सांगण्यात आलं की आपण सर्व नॉमिनेटेड सदस्य आहात व आपल्यात आर्या देखील होती, पण मग आर्या काही कारणास्तव त्यांना बाहेर जावं लागलं. तरी पण जे काही जनतेचा निर्णय आहे तो आपण बदलू शकत नाही, त्यामुळे तुमच्यापैकी एक जण या ठिकाणी नॉमिनेट होणार आहे आणि ते मी उद्याच्या भाऊच्या धक्क्यावर मी ते सांगेल, असं त्या ठिकाणी रितेश सरांनी सांगितलं. नॉमिनेटेड सदस्यांबद्दल जर बोलायला गेलं तर या आठवड्यात कोण नॉमिनेट होईल, कोण घराबाहेर जाईल, आपल्याला काय वाटतं? आपले विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या मते तरी वैभव सध्या घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे, कारण तो स्वतःचा गेम सोडून पहिल्यापासून सुरू असलेलं त्याचं जे काय पहिले पाडे 55 अरबाजसाठी त्या ठिकाणी कुठेतरी खेळताना दिसतोय, अरबाज आणि निक्कीसाठी. त्यामुळे तो बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण या आठवड्यात घराबाहेर जाईल? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन रिव्ह्यू बिग बॉसचे इथून पुढे आम्ही आपल्यासाठी ह्या चॅनलवर घेऊन येत आहोत. तर आपला जर हे रिव्ह्यू आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.